काशीगावच्या ताईंनी साडी घेतली. त्यांनी फुल आयर केलाय बरं का, हाप नाही. मला साडी तर एकदम आवडली बरं का, त्यांनी एवढी प्रेमाने घेतली या. आणि ही कलर मला चांगला दिसल. त्यांचं म्हणणं काय गोऱ्या अंगाला ही कलर चांगला दिसतोय. आणि खरंच ही कलर मला छान दिसतोय. साडी पण मस्त आहे, हाय का नाही? हाय की त्यांनी एवढी प्रेमानं लाख मोलान दिली म्हणल्यावर ते वस्तूचं मोलच करायचं नाही हो. ही साडी आहे सुवर्णाताईंनी. दोन्ही पण साड्या एक नंबर आहेत त्या, हाय का नाही? खरंच छान आहेत त्या. मला भारी वाटलं. वाटायचं आपल्याला बहीण नाही, आपली गाडी पुजाय कोण बोलवल माहेरला, तर बोलवलीच होती आई वडिलांनी. जाताना जायचं मस्त नटून थटून, तोंडाला पावडर लिपस्टिक फिस्टिप लावून, पण फपोट्यानं जास्त तोंड एकदम अजून सुंदर होतं या. लिपस्टिक कधी आयुष्यात लावली नाही. लिपस्टिक अगं ती फेअर लवली म्हणायचं, ती गेलं माझ्या ध्यानातनं. लावती का? तुम्हाला माहित नाही मी काय लावते? काय माहिती असं कसलं बोलता? फेअर लावली तर लावती का? बघू लागलं सांगाय मी इकडे लावते फेअर लावली नाही कळलं. त्यामुळे माझ्या चेहऱ्याला काय होतं? चेहऱ्याला छान झालाय. होय, बघू बरं इकडं काय चालू आहे ह्याची गडबड, बघ ना देखील. तर मित्रांनो, आपलं दररोज नवीन नवीन दौरा आहे. तर आज निघालोय अकलूजला. गाडी पूजाला सगळेजण बोलवायला लागली. नाही म्हणता येत नाही बहिणीनं, तुम्ही म्हणता रोज लागला फिरायला, तसं काय नाही. सगळी कामं बुरकून घरचं सगळं ओढून जावं लागतंय. नाही म्हणजे बोलवलं नाही गेलं म्हणजे जरा नाही रागाला जाते हो. त्याकरता कसं आहे माहित आहे का, ज्यांनी बोलवलंय तिथपर्यंत आपल्याला पोचणं गरजेचं आहे. हा, भला आपल्या मागे अडचण असेल, नाही जाणं झालं ती एक गोष्ट वेगळी आहे, पण बोलवल्यावर माणसाला मान सन्मान हा दिलाच पाहिजे. तर ही जी तयारी चालू आहे, माझी तयारी काय नाही बरं का. मी कधी पावडर लावत नाही, पावडर लावत नाही. अडकवली कपडे घे, आपलं काम झालं. माझं पण आता लागतं सांगा. कार्प घेतला, गोळ्या घेतल्या, ते माझ्या कंबर दुखते. काय करता, कमरेचा मनक्याचा त्रास आहे. मग आता असं ना तसं तिथे ती गाडी पुजणार आहे ती, मी काय हिला म्हणत होतो माझी मी जाऊन एकला येतो. तर नाही, मी येणार आहे, मला बोलवलंय. तुम्हाला खरं दाखवायचं राहिलं बहिणीने, एक 5 मिनिटं तुम्हाला एक दाखवते. आणि मी तिथे गेलते, तिथं नको नको म्हणलं तर बाबा हे कपडे जे आहेत हे ताईंनी, काशीगावच्या ताईंनी साडी घेतली. त्यांनी फुल आयर केलाय बरं का, हाप नाही. मला साडी तर एकदम आवडली बरं का, त्यांनी एवढी प्रेमाने घेतली या. आणि ही कलर मला चांगला दिसल. त्यांचं म्हणणं काय गोऱ्या अंगाला ही कलर चांगला दिसतोय. आणि खरंच ही कलर मला छान दिसतोय. साडी पण मस्त आहे, हाय का नाही? हाय की त्यांनी एवढी प्रेमानं लाख मोलान दिली म्हणल्यावर ते वस्तूचं मोलच करायचं नाही हो. ही साडी आहे सुवर्णाताईंनी. दोन्ही पण साड्या एक नंबर आहेत त्या, हाय का नाही? खरंच छान आहेत त्या. मला भारी वाटलं. वाटायचं आपल्याला बहीण नाही, आपली गाडी पुजाय कोण बोलवल माहेरला, तर बोलवलीच होती आई वडिलांनी, पण असतीच घेवा समसम. तर ह्या दोघींनी माझी ही समसम भरून काढली. बोलवलं, फुलायर केलं दोघींनी पण. दोघींनी मान सन्मान दिला, गाडीला हार आणला, पेढं आणलं. आम्ही त्यांना पेढं देते, त्यांनी आम्हाला पेढं दिलं. कौतुक करायला लागली. कुठला तर निर्णय चांगला घेतलाय. लक्ष्मी पहिल्यांदा आधी घरी. खरंच छान वाटलं. तुमचं असं चांगलं होऊ द्या. असं बोलल्यावर भारी वाटतं जरा. सांगा बघ. अगं चांगलंच आहे की, भारी वाटतं म्हणजे काय, मनाचं समाधान झालं की. तुमच्या कविता ताईला लय गडबड आहे बरं का. ती नुसतं काय म्हणते तसं करायला लागली. आणि आपलं घर पत्र्याचं असल्यामुळे आता 11 वाजलेत, लागलंय उकडायला. 5 मिनिटं घरात थांबलं तर घामानं डबा फुटतंय. आता आपल्याला जायचं आहे अकलूजला. मी मागा पण तुम्हाला सांगितलं अकलूजला जायचंय, बोलवलंय तिला. म्हणलं चल जाऊन येऊ. पाहुणी बोलवली ती, जावं लागतं या. काय ह्यांची पाहुणी आहे ती, काय माझी आहे ती, हाय का नाही? जावं लागतं. बरोबर आहे की हो. काय माझी आहे ती, काय हिजी आहे ती. हिजी पै पाहुणी हिजी वेगळी आहे ती, माझी पै पाहुणी माझी वेगळी आहे ती. ही माझी कोण आहे, मी हिजा कोण आहे? अरे काढू का गाडीचं? राहू दे की, वाळला असतील तर काढ. नाही तर वाळलं, जरा थोडं सुकले या काढ, कारण त्याच्या परत क्रॅश पडते त्या.
गाठी सोडून काढते. घरच्या द्वाऱ्यात बनवलेला हार आहे, त्यामुळे ती गाठी सोडावं लागणार आहे. ते सहजसहजी निघत नाही. खरं भारी वाटतंय, एवढा आनंद होतोय ना सांगून उपयोग नाही, इतका आनंद होतोय या. गाडी घेतल्यापासून एक दिवस घरी नाही, जसं कळलं तसं फोन करते ती, कविता गाडी घेऊन ये, कविता गाडी घेऊन ये. आता मला तर गाडी चालवा येत नाही, तुमच्या दाजीलाच न्यावं लागतं. काय करायचं सगळ्या. माझं तर म्हणणं आहे, हिलाच गाडीची चावी आहे, तिथं जा तू, ये जा बाया गाडीची पूजा पिजा करून. मला बी वैताग आलाय दररोज उन्हात तानाचं फिरून. मस्त दाजीची पैकी इच्छा नव्हती झोपतो. बरं का ही गाडी घ्यायची, तुम्हाला खरं सांगते. का होती खरं बोलायचं आज. नाही, आ माझ्या मनात देखील नव्हतं बरं का ही गाडी घ्यायची. पण माझ्या लय मनात होती. दादूजीने ही जी इच्छा होती म्हणूनच आणि घेतली. तुम्हाला माहित आहे, कुठला पण निर्णय घेतला ना की घेतला, थांब केलं नाही, करायचं आहे आणि खरंच हे करायचं आहे, ते करणारच. मग आपण दिलं पडत नाही, मागं पडत नाही, मग ती कुठलं पण असेल. जिद्द पाहिजे, जिद्दीशिवाय काय होत नाही. कुठे का सांगा की, एवढी गाडी सोन्यासारखी घेतली या, काय तर बायकोला काय तर द्यावं नवं जुनं. आज आपल्या इंस्टाची 10,000 फॉलोअर्स झाली, ती काय तर तिला सरप्राईज द्यावं, काय तर द्यावं, असलं हाय का काय. मी तर म्हणलं होतं केक आणून कापायचा, पण तूच म्हणती न ग ना, अजून काय करायचं सांग की. तर खरंच मित्रांनो, कविता कोळी या इंस्टा अकाउंटचे 10,000 फॉलोअर्स आज सकाळी 7 वाजताच आपली पूर्ण झालीत. आणि कसं होतं बरं का, तुम्हाला खरं सांगायचं की आपलं दररोजच्या जीवनामुळं किंवा कामामुळं आपल्याला इंस्टा व्हिडिओ टाकायचं जुळत नव्हतं. पण पण धरली चिकाटी, त्यात आपलं कुठंतरी यश आलं. माझ्यापाशी चिकाटी नाही, माझ्यापाशी चिकाटी आहे म्हणून इथपर्यंत आलंय व. आणि इथपर्यंत येऊन पण थांबायचं नाही, जायचंय वर नव्हे, वर नव्हे. पुढचं टार्गेट पूर्ण करायचं. यशाच्या पायरी एक 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 चढत जायचंय. प्रयत्न ठेवावं, हार होत नसती. यांचं कसं आहे माहिती, अगं हे केलंय पण पुढं होईल का, निस्तरानं होईल का, हप्ते जातील का, असं. अहो मी हाय, काळजी करू नका म्हणलं, पाऊल तुम्ही टाका, तुमच्या माग मी हाय. मग बघा कुठं धाडीस केलं आणि माझी लक्ष्मी दारात आली. यासाठी लय कष्ट खाल्ले ते मी, आज लय कष्ट केले माहिती का, लय म्हणजे लय केलंय. सध्या असंच बांगला पण. तुमचे इंस्टाला 10,000 फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं का. माझं काय एकटीच आहे का, तुमचं नाही का. अहो दोघाचं बी आहे, पण सगळ्यात ज्यादा कष्ट तुमचं आहे ना. काय नाही, कष्ट दोघाचं पण आहे, एकटीचं कष्ट नाही, बहिणीनं दोघाचं पण कष्ट आहे. त्यामुळे दोघं एकामेकाच्या साथीमुळे इथपर्यंत आलोय आणि इथून पुढे पण लय लांब जायचं आहे. बऱ्याच जणींनी नावं ठेवली, बऱ्याच जण काय 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 बोलली, अशीच करते ती तशीच करते ती, ह्यांना वळण नाही, ह्यांना काय ध्यान नाही, सगळं काय पाठीवर टाकलं. आणि आपल्याला काय तर करायचं आहे, करून दाखवायचं आहे, ह्यासाठी म्हणलं ह्यांना लोकांकडे लक्ष दिलं तर आपण कायच बनवू शकत नाही. आपल्या पायावर तर उभं राहायचं, द्या लांब सोडून म्हणलं, आपण आपल्या जीवनात पण काय करणार नाही. तर आपल्या जीवनात काय तर करायचंय ना, तर आपल्याला बोलणं पण खावं लागणार. खाल्लंय का नाही. अनेक जण काय काय म्हणली, त्यांच्यासाठी थोडासा डेमो आहे, अजून एक डेमो लय मोठा आहे. थोडे दिवस थांबा, ह्या जागेला दाखवीन काय करणार आणि काय नाही. बोलून दाखवायचं नाही, ही जसं करून दावलं ना तसंच करून दाखवायचं आहे का नाही. मनात जिद्द आणि इच्छा असली ना तर सर्व गोष्टी साकार होते. फक्त जिद्दीनं उभा राहायला पाहिजे. तसं मी काही वेळा खचलो तर हिनं साथ दिली किंवा ही जिद्दीनं उभा राहिली, म्हणून आज आम्ही आमच्या दारात ही लक्ष्मी आणू शकलो. अहो ही लक्ष्मी आणली तशी ही सगळं बदलायचं. ही जी गोटा आहे, ही जी पत्र्याचं घर आहे, सगळे जण म्हणते पत्र्याचं घर आहे, तुझं कैदत आहे, पत्र्याचं घर आहे, असं तसं. ह्यांना पण काय जण म्हणते की तुमचं घर असं आहे तसं आहे, जरा घर बांधा. हळूहळू धीरे धीरे करायचं, पण हळूहळू करायचं, आताच नाही. कारण की घर बांधायला काढलं तर लगेच होत नाही, त्याला भांडवल पण तसंच पुरतं लागतंय. आणि आपलं काय आहे की तुम्हाला माहित आहे, सगळं काय असेल ते कष्टावर आहे का नाही, का नाही सांगा घ्यावं. अगं हाय की कष्टावरच. घराची चावी ही आता ह्या घराची चावी देते, आता थोड्याच दिवसात नव्या घराची चावी पण अशीच तुमच्यापाशी देईन. थोडं दिवस थांबा, नव्या घराला थोडं दिवस. लय स्वप्न आहे थोडंसं का होईना, पण असं वाटतं की आपल्या पण 2 खोल्या असाव्या, एक किचन असावं, आपली लेकरं त्यात खेळावती, एक TV असावं, आले गेलं माणसाची पाहुणचार चांगलं व्हावं, चांगले आपल्या घरात बसावं. आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसात जर एखादा पै पाहुणा आला तर घरात थांबत नाही, धग मारतंय, उकडतंय, पोळतंय. मग त्यामुळं गोट्यात बसावं लागतंय आपल्या.
अहो पण ह्या गोट्यात जी सुख आहे ती तुमच्या स्लॅबच्या घरात नाही. कधी एवढं बी आहे. तुम्ही अनुभव करा. एवढं आहे. त्यामुळं आपलं हाही घर लाख मोलाचं आहे. अहो हाय हे स्वप्न कर. बघायचं पूर्ण करायचं हा. पण त्याला वेळ जाणार आहे. वेळ कसं जाणार आहे की जसं हळूहळू केलंय तसं ती पण हळूहळू करू दे. हा की जसं हळूहळू केलंय तसं ती पण बर हळूहळू चला, करू. ऊन पडायला लागले दररोजच आम्ही उन्हात फिरतोय तर लवकर जाऊन नको आपलं वाटायला लागले जायला पण नाही गेल्यावर पण रागायला जातील हो, त्यामुळे जावंच लागणार आहे आज.